जगता जगता जीवनात यासेही काही येते अन कुणीतरी स्वर्ग सुखाच्या हिंदोळ्यावर नेते वाटे जगते थिटे त्या पुढे कसली जादू होते मन हे वेडे खुळे भाबडे पुरते गुंतून जाते पण नियतीला रुचते काही तुटतो प्रेम जिव्हाळा आयुष्याच्या वळणावर दैवाचा हा खेळ निराळा। काल रात्री अंशुलने मला फोन केला होता, मला भेटायलाच ये असं म्हणत होता तो। काय सांगतेस? हो, एवढ्या रात्री मी येणार नाही म्हटलं तर तो हट्टासच पेटला। मग म्हटलं जे काय बोलायचं ते फोनवरच बोल। जया, मी तुला फसवलं ग, फसवलं मी तुला, माफ कर मला। डॉक्टरांच्या जीवनात कसं सगळं अगदी वेगळं घडलं। त्यांना त्यांच्या बायकोचं खूप प्रेम मिळालं, त्यांनी बायकोवर खूप प्रेम केलं। उद्याचं कोणीच काही सांगू शकत नाही, मनातली गोष्ट मनात राहून जायला नको म्हणून बोलले। तहान लागली होती म्हणून उठलो, पाणी प्यायला किचन मध्ये चाललो होतो, तेवढ्यात बेडरूमची लाईट चालू दिसली म्हणून आलो। आई, मला सगळं माहिती आहे, पण मला समजून घे ना, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि माझ्या प्रेमाची वाटणी झालेली मी नाही सहन करू शकत। मला माहिती आहे बाळा, खरं सांगते, डॉक्टरांशी मी आज पहिल्यांदा इतकं मोकळेपणानं बोलले, पण तुझी शपथ घेऊन सांगते, माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर हक्क सगळ्यात पहिला। मी तुला प्रॉमिस करते नील, तुझं मन मोडून मी कधीही काहीही करणार नाही, कधीही नाही, प्रॉमिस। सावकाश। ठेवू? आणि जयाजी, मी आता माझ्या गोळ्या स्वतः घेत जाईन। मला माहीत झालंय आता कुठली औषधं केव्हा घ्यायची ते। हा, तुम्ही नका त्रास करून घेऊ, त्यातून काही लागलं तर मी सांगेन तुम्हाला। तुम्हाला जुनं काही आठवतंय का? जुनं नाही हो, नाही, मला काही आठवत नाहीये। शंतनू, तुला खरंच काही आठवत नाहीये का रे? नाही आई, नाही आठवत आहे मला काही। जुन्या आठवणींचं राहू दे रे, पण तुझा तो दुबईचा मित्र, तुझं दुबईतलं वास्तव्य, ते तरी जरा आठवून बघ, बघ तेवढंच काही आठवलं तर। नाही हो, नाही, मला नाही आठवत आहे काही। बर, तुझ्या दुबईच्या मित्राला फोन लावून देऊ, त्याच्याशी बोलून बघ, बघ काही आठवतंय का? हा, बर ठीक आहे, आत्ता नको, मी नंतर ऐक। आई राहू द्या, आपण त्यांच्या ब्रेनवर फार प्रेशर नको टाकायला। डॉक्टर म्हणालेत ना, त्यांची मानसिक स्थिती ठीक झाली की मग ते स्वतःहूनच दुबईला फोन करतील, तोपर्यंत आपण त्यांना फोर्स नको करूया आई। होय जया,
तू म्हणतेस ते बरोबरच आहे, पण पण मला असं वाटलं की याला सगळं आठवायला लागले, म्हणून मी म्हटलं तसं. बरं, तुला हॉटेलला जायचंय ना? हो, आज एक खूप महत्वाची मीटिंग आहे एका मोठ्या पार्टी बरोबर. त्यांना वर्षभरासाठी आपल्या रूम्स पाहिजेत. खूपच मोठी कंपनी दिसते. कसलं तरी ट्रेनिंग आहे म्हणे विदेशी लोकांचं. विदेशी लोक आपल्या हॉटेलमध्ये येणार आहेत? अहो, विदेशी म्हणजे सिंगापूर, थायलंड अशा देशातून यायचे ते पाहुणे. खूपच मोठी कंपनी आहे. त्यांना आपलं हॉटेल, आपलं मॅनेजमेंट हे सगळंच आवडलंय. त्यांनी म्हणे खूप हॉटेल्स बघितली पण सगळ्यात जास्त आपलं हॉटेल आवडलं. त्यामुळे आज मला जायलाच हवं. जा जा, देवांचे माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. अगं, कुठून सुरुवात केलीस आणि कुठे नेऊन ठेवलंस हॉटेल. खरंच कौतुक वाटतं हो तुझं. हॉटेलमधलं अबकडं देखील तुला माहित नव्हतं, पण सगळं शिकलीस आणि आता इंटरनॅशनल लेव्हलला आणलंस. आई, पुरे झालं माझं कौतुक. आणि हे सगळं तुमच्या मार्गदर्शनाशिवाय, तुमच्या शिकवणीशिवाय शक्य झालं नसतं. आपली नेहमीची वाक्य आहेत नाही. अरे, आला पेपर. वा, मी आता विचारणारच होतो. नीलला एक गोष्ट पुन्हा पुन्हा नाही सांगावी लागत. दिसतच आहे ते. पण नील बेटा, मी आता पेपर नंतर वाचतो. आत्ताच मी गोळ्या घेतल्या आहेत, त्यामुळे जरा ग्लानी येते. आराम करतो मी. ऐक. आई, सॉरी. अशाबद्दल आज कॉलेजमध्ये पेरेंट्स मीटिंग आहे. या घराच्या गडबडीमध्ये मी पार विसरूनच गेलो. आत्ताच पियुषचा मेसेज बघितला तेव्हा आठवलं. आई, तुला यावं लागेल संध्याकाळी 5 वाजता. प्लीज तुझी कामं आटपून ये या. अरे काय हे नील, हे आधी नाही का सांगायचं मला? अगं आई, म्हटलं ना, विसरलो. अरे आज खूप महत्वाची मीटिंग आहे माझी. किती वेळ लागेल सांगता नाही येणार. अगं आई, काहीही कर. आजची पेरेंट्स मीटिंग खूप महत्वाची आहे. आणि जी मुलं आहे ना त्यांच्या पेरेंट्सना आणत नाही ना, त्यांना वेगळी पनिशमेंट होते. आणि मग मुलं चिडवतात ग, काहीही बोलतात. बरं, पेरेंट्स मीटिंग सगळ्यात महत्वाची. येईन रे. आणि नेहमीप्रमाणे बिफोर टाइम. डोंट वरी. मला माहिती होतं. आई, कुकर. अरे नील, काय झालं रे? काही नाही. कुकर ठेवतात आणि विसरतात. शिट्टी वाजली की दोघी धावतात. शर्यतीसारख्या धावतात. कोण आधी पोहोचतंय आणि गॅस बंद करतंय. ए नील, तुमच्यात म्हणजे तिघांमध्ये असं खेळीमेळीचं वातावरण असतं ना? हो, आमचं तरी कुठे. अरे नील, तू मला कधी नावाने हाक मारली नाहीस रे. त्याची काय आवश्यकता आहे? नाही, बरोबर आहे तुझा, पण तरी वाटलीच कधी हाक मारावीशी तर काय नावाने हाक मारशील मला? दादा. दादा म्हणूनच हाक मारीन. नाही, बाबा. बाबा या नावाने मला हाक मारलीस ना तरी चालेल मला. नाही, अजिबात नाही. पण मी तुम्हाला बाबा म्हणावं असं का वाटलं तुम्हाला? अरे नाही, काही नाही. असंच 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 असंच. जाऊ दे, राहू दे. नको हाक मारूस. नको, राहू दे. जा जा तू जा. दैवाचा हा खेळ निराळा. असं का म्हणाले ते? मला बाबा म्हणू शकतो याचा अर्थ यांना सगळं आठवू लागलंय की काय? काही कळत नाही. पण एरवी ते आठवत नसल्यासारखं वागतात. मग आज एकदम असं म्हणाले म्हणजे जाऊ दे,
मला कॉलेजला जायला उशीर होतो. सर तुम्ही मला बोलवलं. हो बस. थँक्यू. मागच्या आठवड्यात तू ऑफिसला आली होतीस. मी मीटिंग मध्ये होतो त्यामुळे आपली भेट झाली नाही. आय मीन तुला मला भेटता आलं नाही. येस सर. सगळं व्यवस्थित चाललंय ना? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही? नाही सगळं ठीक आहे पण पण काय? नाही म्हणजे काही विशेष नाही. मग काय? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? अगं सांगितल्याशिवाय कळणार कसं? आणि मी तुला आधीच सांगितलं की तुम्हाला एक चांगला मित्र म्हणून कधीही आणि काहीही सांगू शकतेस. बोल. सर ऍक्च्युली ह्या आठवड्यात ऑर्डर्स कमी मिळालेत. म्हणजे मी नियमित फोन करत होते त्यांना पण त्यांची रिक्वायरमेंट नव्हती तेव्हा. हो आलंय माझ्या लक्षात. कंपनीला फायदा कमी झालाय त्यामुळे तुम्हा सगळ्यांना कमी कमिशन मिळाले माहितीये मला. म्हणूनच मी तुला बोलावून घेतलंय. एक जबाबदारीचं काम तुला दिलं तर ते स्वीकारशील का? नाही तुला त्याचं एक्स्ट्रा फिक्स्ड पेमेंट मिळेल. हो सर करीन ना. त्याचं असं आहे आपल्या कंपनीच्या स्टाफला कधी ट्रेनिंगसाठी कधी सेमिनारसाठी मुंबईच्या बाहेर किंवा इंडियाच्या बाहेर जावं लागतं. त्यांचं ट्रेनचं बुकिंग एअरलाईन्सचं बुकिंग आणि हॉटेलचं बुकिंग करावं लागतं. ते टूर्स अरेंज करावे लागतात. कधी आपल्या कंपनीसाठी बाहेरून माणसं येतात तर त्यांना 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये बुकिंग करावी लागते. हे सगळं फोनवरून करायचं असतं. तर तू हे काम बघू शकशील का? तसं हे काम ऑलरेडी 2 स्टाफ करतात. तू त्यांना जॉईन हो म्हणजे त्याचं तुला एक्स्ट्रा पेमेंट मिळेल. जमेल? हो सर मी काम समजून घेईन. थँक्यू सो मच सर. तुम्ही माझ्यासाठी इतका विचार करताय. तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू. छे ग आभार काय मानायचे त्यात. बरं तुला मी एका ट्रॅव्हलर कंपनीचं कार्ड देतो. तिकडे माधवी मॅडम असतील. तू त्यांना फोन कर आणि त्यांच्याशी बोलून घे. कदाचित त्या तुला भेटायला बोलवतील तर भेटून घे. ओके माधवी मॅडमना भेटायचं ना? हो आणि बाकी सगळं काम तुला स्टाफ समजावून सांगतीलच. तसं मी त्यांच्याशी बोलतो. बाकी ऑल द बेस्ट. ओके थँक्यू. हाय दादा. नुष्का तू? बरं प्रियंका ही माझी लहान बहीण नुष्का आणि नुष्का ही प्रियंका. हाय. तिने हल्लीच आपली कंपनी जॉईन केली. हाय. अच्छा तुम्ही बोला मी निघते. हो. ओके बाय. बरं तू का आली आहेस इथे? काही नाही कॉलेजमधून घरी जात होती. तुझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणून आले. बर आधी हे सांग प्रियंका कशी वाटली? कशी म्हणजे? कशी म्हणजे अगं तिचं फर्स्ट इम्प्रेशन तुझ्यावर कसं पडलं? ठीक आहे 4 चौघींसारखीच आहे. नथिंग स्पेशल. पण तू असं का विचारतोयस? नाही म्हणजे तुला तुझी वहिनी म्हणून कशी वाटेल? काय दादा काय विचार काय तुझा? हा तिच्याशी लग्न? आई बाबांना माहितीये का? अगं हो हो जरा हळू. नाही हा फक्त माझाच विचार आहे. पण तिच्याकडून ग्रीन सिग्नल आहे का? ती एक वेगळी स्टोरी आहे. म्हणजे काय आहे, तिचं एका मुलावर प्रेम होतं. म्हणजे शी इज प्रेग्नेंट. ए काहीतरीच काय? अरे बापरे. मग? त्या मुलाने जबाबदारी नाकारली. लग्नास नकार दिला. आई वडिलांनी तिला वेगळा उपाय सांगितला पण तिला तो मान्य नव्हता. तिला बाळाला जन्म द्यायचा. कुमारी माता व्हायची. फार मोठी जबाबदारी घेते. खूप मोठी बोल्ड स्टेप आहे. अच्छा म्हणून तिला तुझ्याशी लग्न करायचंय? तूच सापडलास का रे तिला? नुष्का जरा शांत हो. अगं आपली पण पडती बाजू आहे. तुला माहिती आहे ना सगळं. आणि तिला यातलं काहीही माहित नाही. हे फक्त माझ्या डोक्यातलं. आई बाबांना सांगितलंस? हो त्यांना माहिती आहे तिच्याबद्दल. पण लग्नाबद्दल सांगितलेलं नाहीये. ते फक्त माझेच विचार आहेत. दादा तुला खरंच ती आवडते की आई बाबांना नातू हवा म्हणून तू लग्न करतोयस? की तुला तिची दया येते? माहित नाही. दादा तू एकटा राहू शकतोस ना. मग असं कॉम्प्रोमाइज करायची काय गरज आहे? आता सगळ्यांना खुश ठेवायला तू लग्न करशील पण पुढे जाऊन उद्या तुला मानसिक त्रास होणार नाही का?
मला मला काहीच समजत नाही. अगं माझा फक्त विचार चाललाय आणि आणि तिला याबद्दल काहीच माहित नाही. उद्या ती नकारही देऊ शकते. बरं ते सगळं जाऊ दे. तू कशाला आली होतीस? दादा, तुला तो अंशुल आठवतोय? आपल्या घरी जेवायला आला होता. हो, तो मेडिकल करतोय तोच ना? हो, त्याने मला प्रपोज केला. अच्छा, म्हणजे तू माझी पसंती विचारायला आली आहेस? असं तर नाही ना की तुझं लग्न ठरलंय हे सांगायला आलीस? अगं तुझा काही नेम नाही म्हणून विचारलं. दादा, हा चेष्टेचा विषय नाहीये रे. अगं अगं तू स्मार्ट आहेस, लहानपणापासून स्वतःची मतं ठामपणे मांडतेस. मग तुला आज माझ्या मताची गरज कशी लागली? दादा, तुला माहिती आहे ना माझा फ्रेंड सर्कल किती मोठा आहे तो. पण हा एकच मुलगा आहे ज्याने मला डिरेक्टली आय लव्ह यू म्हटलं. एवढंच काय, याच्या आधी त्याने मला फोनही केला होता. म्हणत होता तुझ्या घराच्या खाली येतो. तू जोपर्यंत खाली येणार नाहीस ना तोपर्यंत मी उभा राहीन इथे, असं म्हणत होता. मी त्याला ओरडले पण तो ऐकायलाच तयार नव्हता. आणि दादा, त्याने मला डायरेक्ट आय लव्ह यू म्हटलं. ओ हो, अगं मग त्यात काय एवढं? तुला आवडत असेल तर हो म्हण, नाहीतर स्पष्ट नाही सांग. तेवढी तू बोल्ड आहेस. अरे साधं प्रकरण असतं तर मी तुला कशाला विचारायला आले असते, मीच हँडल केलं नसतं का? पण असं त्याचा डायरेक्ट प्रपोज वगैरे ऑकवर्ड वाटतं ना रे थोडं. हे बघ, असं कोणी एकदम स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करत नाही, त्यामुळे तू घाबरू नकोस. हे बघ, तू त्याला आता काही उत्तर देऊ नकोस. थोडे दिवस बघ तो कसा वागतोय ते, मग आपण ठरवू त्याला काय सांगायचंय ते. दादा, मी तुझ्याशी डायरेक्ट बोलले, तुला राग आला? वेडी आहेस का? तू घरी जा आणि शांत राहा. असल्या गोष्टीत घाई करायची नसते. मी घाबरलेच होते, पण थोडी. हा, तशी मी बोलले. कॉलेजमध्ये मी सगळ्यांनाच आवडते, पण आता सगळेच आत्महत्या करायला लागले तर मी काय करणार? तो त्याचा प्रश्न आहे. हा, सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब करते. नाही, इट्स ओके. हे पेपर्स द्यायचे राहिले होते. आणि सर, मी माधवी मॅडमना कॉल केला होता, त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली आहे. मी त्यांना भेटून येईन. बरं ठीक आहे. हो, पण नक्की भेटून ये. हो नक्की. थँक्यू सर. बरी आहे दिसायला. तूही ठीकच आहेस, तुला शोभेल ती. अच्छा ठीक आहे, मी पण बघतो तू स्वप्नातला कोणता राजकुमार शोधतेस ते. हा, बघच बघच. दैवाचा हा खेळ निराळा. आज जाऊ का नको? पण त्यांनी इन्सल्ट केला आणि घरातनं बाहेर काढलं तर? नाही, तसं करणार नाहीत त्या. त्यांची काही कार्ड्स माझ्या जवळ आहेत आणि मी ते उघडू शकते या भीतीने त्या मला घरातनं घालवणार नाहीत. आणि तसं बघितलं तर माझाच हक्क आहे या घरावर. मी माझा हक्क मागू शकते. त्या कोण मला घराबाहेर काढणाऱ्या? पण मी असं काही करणार नाही. नकोय मला काहीही. 17 वर्षांपूर्वीचा जो अध्याय शंतनूने सुरू केला होता त्याला पूर्ण विराम द्यायचाय. त्याला जाब विचारायचाय, बस. जाऊया आत, बघूया तर काय होतंय ते. तुम्ही? हो, तुम्ही? माधवी. ओळखलंय मी तुम्हाला, पण इथे घरी कशा? शंतनू बर्वे इथेच राहतात का? हो का? मला भेटायचं होतं त्यांना. तुम्ही ओळखता का त्यांना? हो. आईला बोलवतो मी. शंतनू कुठे? आत आहे का? हो, आजारी आहेत, रूम मध्ये आराम करतायत.
मी जाऊ शकते त्यांना आतमध्ये भेटायला? हो या ना. तुमच्यासाठी नवीन कपडे आणलेत, नंतर जरा घालून बघाल होत आहेत का? ठेवते हा इथेच. या ना. आई, माधवी मॅडम आल्या. अगं यांना ओळखलंस तू? आपल्या हॉटेलमध्ये आले होते ना. हा. हॅलो. तुम्ही हो मीच. इथे इथेच. कशासाठी आला आहात? अगं आई, ह्या यांना ओळखतात, त्यांना भेटायला आले. ओळखलास? नाही. अरे नीट बघ, माझ्यात काहीच बदल झालेला नाहीये. मी अजूनही तशीच दिसते. आमचा कुठलाही वीक पॉइंट नाहीये. आणि दुसरं, तू तुला हवं तेव्हा इथे येऊ शकतेस, यांना भेटू शकतेस, कारण तसाही आमचा आणि ह्यांचा काहीच संबंध नाहीये. हे बघ, आजपासून ही आपल्याच घरात राहणार आहे. तिची जोपर्यंत मर्जी असेल तोपर्यंत. हा हा. आणखीन एक, तिच्या हातात जे मूल आहे ना, ते आम्हा दोघांचं आहे.